महामंडळाची परीक्षा तर आलेली आहे मित्रांनो, परंतु अजून सुद्धा पुरवठा निरीक्षकची पण येणार आहे, फॉरेन्सिक लॅबची आहे मुंबई, त्यानंतर SIDची आहे, सामाजिक न्याय विभागाची पण येणार आहे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची येणार आहे, वित्त व लेखा विभागाची येणार आहे. तर या सगळ्या सरळ सेवा भरत्यांसाठी आपण तयार राहायचं आहे. आदिवासी विकास महामंडळात सुद्धा 10वी 12वी ग्रॅज्युएशन असेल, TET CTET BEd यांच्यासाठी जबरदस्त संधी आहे. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सोबतच जर आपण WRDचा फॉर्म भरला नसेल तर नक्की आज भरा. आज लास्ट डेट आहे मित्रांनो. PWDचा भरलाच असेल. महानगरपालिकामध्ये भरती येत आहे. त्यानंतर कोऑपरेटिव्ह बँक नगरची सुद्धा जाहिरात मोठी येत आहे. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्कची आपण फॉर्म भरलाच असेल, त्याची परीक्षा आता जानेवारीमध्ये आहे. ओके, दारूबंदी पोलीस भरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे. पुरवठा निरीक्षक हे पद आहे. आदिवासी विभाग तर आज आपण बघणार आहे संपूर्ण डिटेल माहिती. तर सगळ्या परीक्षांसाठी आता जसे की PWD WRD किंवा आदिवासी विभाग यामध्ये जे काही टेक्निकलचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यांच्या परीक्षांसाठी टेक्निकल क्वेश्चन सेपरेट विचारले जातात. ते त्याची सुद्धा तुम्ही ताण घ्यायची गरज नाही, कारण एक्झाम पॅटर्न 3.0 मध्ये आपल्या सगळ्यांमध्ये या सगळ्या परीक्षांसाठी सेपरेट तुम्हाला त्याचे ईबुक्स प्रोव्हाइड केले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला इतर स्पेशल त्याची ईबुक्स घेण्यासाठी खर्च करायची बिलकुल आवश्यकता पडणार नाही. एकदा का तुम्ही 875 भरले की 1 वर्षापर्यंत तुम्हाला कोणत्या जरी सरळ सेवा परीक्षा आल्या तर त्या सगळ्या यामध्ये कव्हर होणार आहेत. त्यामुळे नक्की जॉईन व्हा. एक्झाम पॅटर्न 3.0 अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला सर्व पाहता येणार आहे. डेली तुम्हाला लाईव्ह क्लासेस लाईव्ह नाही पाहू शकला, रेकॉर्डेड तुम्ही पाहू शकणार आहे. सर्व ईबुक्स कंप्लीट बेसिक्स तुम्हाला ॲडमिशनच्या पहिल्या दिवशी दिले जाणार आहेत. फुल लेंथ टेस्ट आहेत, सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत. त्यामुळे नक्की मित्रांनो तुम्ही एक्झाम पॅटर्न 3.0 ला जॉईन होऊ शकता. आणि ज्यांना फक्त रेकॉर्डेड पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी फक्त 99 मध्ये आपण रेकॉर्डेड उपलब्ध केलेले आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून सुद्धा तुम्ही ते काय करू शकता, परचेस करू शकता. तुम्हाला तिथंच सर्व काही ॲक्टिव्हेशन लिंक आणि पासवर्ड भेटून जाईल. किंवा तुम्ही डायरेक्ट 7248930176 ला 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून पाठवलं तरी पण तुम्हाला सर्व त्याचा ॲक्सेस दिला जाणार आहे. आणि जर तुम्हाला सेपरेट ईबुक्स पाहिजे असेल तर ते पण तुम्ही डिस्क्रिप्शनमधून लिंकद्वारे डाउनलोड करू शकता किंवा त्यासाठी या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर क्लासेस लावायचे नसतील किंवा सेल्फ स्टडी करायचं असेल तर तुम्ही ईबुक्सच्या माध्यमातून सुद्धा करू शकता. एक्झाम बॉडीकडे सर्व तांत्रिकचे असतील, नॉन टेक्निकलचे असतील त्या तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल. आणि यामध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा काही घेण्याची आवश्यकता पडणार नाही. सर्व काय तुमचं 875 मध्ये कव्हर केलं जाणार आहे. तर जसं की आपण ही जाहिरात काल पण पाहिलेली होती, परंतु काल आपण फक्त त्याचं काय केलं होतं, वर्तमानपत्रामध्ये जे आलेलं माहिती होती तेवढी पाहिली होती. आज डिटेल सर्व जाहिरात उपलब्ध झालेली आहेत. 13 तारखेपासून आपण या ठिकाणी 23 तारखेपासून म्हणजे आजपासून काय झालेलं आहे, फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 13 तारखेपर्यंत तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही तिथून काय करू शकता, डायरेक्ट लिंकद्वारे फॉर्म भरू शकता. यामध्ये वेगवेगळी पदं आहेत, जसे की वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक. लगेचच आपण याची पात्रता काय आहे, काय आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे आहे, संपूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत. खूप कमी अशी पदं आहेत की ज्याला काहीतरी एक्स्ट्रा पाहिजे. बाकी सर्व पदांसाठी जर बघितलं तर 10वी 12वी ग्रॅज्युएशनवरून भरू शकता. मग बघा, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काय पाहिजे आहे, तर आपल्याला द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी पाहिजे आहे. सोबतच तुम्हाला जर आपण या ठिकाणी बघितलं तर ज्यांना पण संस्थापन, व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल. मग हे नसेल तरी पण तुम्हाला चालू शकतं. ज्यांचं पण शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र याच्यामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर ते काय करू शकतात, यासाठी फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक म्हणून. दुसरं पद आहे संशोधन सहाय्यक वेतन श्रेणी. आता संशोधन सहाय्यक या पदासाठी जर आपण बघितलं, ज्याला वेतन श्रेणी S14 ही आहे, तर यामध्ये काय आहे, तर यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केली असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे हे सुद्धा जास्त इम्पॉर्टंट नाही. फक्त तुमच्याकडे जर पदवी असेल, ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. मग हे काय आहे, हे जे लिहिलेलं आहे ते काय आहे, जसं की जर तुम्हाला समान मार्क मिळाले, म्हणजे तुम्हाला पण समजा 60 मार्क मिळाले आणि ज्यांच्याकडे ही पदवी आहे त्यांना पण जर 60 मार्क मिळाले तर ज्यांच्याकडे पदवी आहे त्याला प्राधान्य दिलं जाईल, तुम्हाला रिजेक्ट केलं जाईल. परंतु तुम्हाला जर 61 मार्क असतील आणि ज्यांच्याकडे ही पदवी आहे त्यांना जर 60 मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन केलं जाईल. एवढं साधं सोपं यामध्ये आहे. त्यामुळं त्याचा काही तुम्ही ताण घेऊ नका. असेल तर खूपच चांगलं आहे, नसेल तरी तुम्ही फक्त ग्रॅज्युएशनवरून फॉर्म भरू शकता. त्यानंतर उपलेखापाल, मुख्य लिपिक यासाठी जर आपण बघितलं तर यासाठी काय पाहिजे आहे, तर यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु यामध्ये सुद्धा तसंच दिलेलं आहे, ज्यांची पदव्युत्तर पदवी आहे किंवा शिक्षणशास्त्रातील पदवी आहे तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल असं सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचा पण ताण घेऊ नका. केवळ तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता.
त्यानंतर आदिवासी विकास ओके निरीक्षक यासाठी जर आपण बघितलं तर मान्यताप्राप्त विद्यापीठ जे पदवी धारण करत आहेत, परंतु इथं सुद्धा तेच आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशन असेल ते नक्की तुम्ही फॉर्म भरायचा आहे, काही तुम्हाला अडचण यामध्ये येणार नाही. पुढे जर बघितलं वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक यासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर यासाठी सुद्धा तेच क्रायटेरिया दिलेला आहे की पदवी धारण करत असेल कोणत्याही विद्यापीठाची मान्यताप्राप्त तर तुम्ही भरू शकता, म्हणजे ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही भरू शकता. पण तुमचं जर गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयाचं पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल असं सांगितलेलं आहे. त्यामुळं केवळ ग्रॅज्युएशन असेल तर बिनधास्त तुम्ही फॉर्म भरून घ्या. लघु टंकलेखसाठी नक्कीच टायपिंग पाहिजे आहे. या ठिकाणी टायपिंगचा क्रायटेरिया तुम्ही बघू शकता 80 शब्द प्रति मिनिट. या ठिकाणी किमान वेग इंग्लिश टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा 30 शब्द प्रति मिनिट. म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे तर शासकीय लघुलेखनाचा वेग 80 शब्द प्रति मिनिट दिला आहे आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट. म्हणजे ज्यांचं टायपिंग झालेलं आहे तर ते काय करू शकता, यासाठी पात्र आहात, तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर अधीक्षक पुरुष यासाठी जर आपण बघितलं तर यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांचं सोशल वेलफेअर रिलेटेड ग्रॅज्युएशन आहे तर ते यासाठी फॉर्म भरू शकता. अधीक्षक स्त्रीसाठी सुद्धा आपण बघू शकता 30 क्रायटेरिया या ठिकाणी ठेवलेला आहे. गृहपाल यासाठी सुद्धा आपण जर बघितलं तर 30 क्रायटेरिया या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे की सोशल वेलफेअर याच्यामध्ये आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं असणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठ समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठ पदव्युत्तर पदवी मास्टर असणं गरजेचं आहे या दिलेल्या सब्जेक्टमध्ये. तसंच गृहपाल स्त्रीसाठी सुद्धा तेच क्रायटेरिया तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. ग्रंथपालसाठी जर आपण बघितलं तर ग्रंथपालसाठी त्याचा जो काही कोर्स आहे ओके ग्रंथपालचा प्रशिक्षण तर ते असणं गरजेचं आहे. सहाय्यक ग्रंथपाल यासाठी आपण जर बघितलं तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि आपल्याला काय पाहिजे आहे तर मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. 10वीवरून आहे प्लस तुम्हाला ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. परंतु आता इथं फक्त 10वीवाल्यांसाठी जबरदस्त प्रयोगशाळा सहाय्यक ओके लॅब असिस्टंट यासाठी जर आपण बघितलं तर काय सांगितलेलं मित्रांनो, फक्त आणि फक्त 10वी एक्स्ट्रा काहीही मागितलेलं नाही. केवळ आपल्याकडे 10वी असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. प्रयोगशाळा सहाय्यक केवळ 10वीवरून तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. आज शिक्षण सेवक म्हटलं की तुमच्याकडे काय पाहिजे आहे तर शिक्षण सेवक म्हटलं की तुमच्याकडे BEd पाहिजे आहे. तर ज्यांच्याकडे BEd आहे तर ते यासाठी काय करू शकतात फॉर्म भरू शकतात ओके. पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे आहे डिग्री आणि सेकंड डिव्हिजन सेकंड क्लासमध्ये तुम्ही पास झाला पाहिजे आणि तुमच्याकडे BEd असायला पाहिजे आहे तर तुम्ही भरू शकता. माध्यमिक शिक्षण सेवक यासाठी सुद्धा तुम्हाला BEd असणं गरजेचं आहे. प्राथमिक शिक्षण सेवक TET CTET तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे. सोबतच 10वी 12वी आणि DEd पास असेल आणि TET CTET झाला असेल तर तुम्ही काय करू शकता यासाठी फॉर्म भरू शकता. तुमच्याकडे DEd आणि TET CTET एवढं पाहिजे आहे प्राथमिक शिक्षण सेवकसाठी. प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यमसाठी सुद्धा तुम्हाला सेम क्रायटेरिया फक्त ही इंग्लिश मीडियममधून तुमचं 10वी 12वी असणं गरजेचं असणार आहे ओके. चला पुढे जर आपण बघितलं तर उच्च श्रेणी लघुलेखक यासाठी टायपिंग असणं गरजेचं आहे. निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी सुद्धा टायपिंग असणं गरजेचं आहे. तर बघा 10वीवरून पण पाहिलं आपण, ग्रॅज्युएशनवरून तर भरपूर सारी पदं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. आणि वय कधी तुमचं काउंट होणार आहे तर वय काउंट करण्याचा जी डेट दिलेला आहे तर 1/11/2023 या दिवशी बघायचं की तुमचं कमीत कमी वय 18 वर्ष असणं गरजेचं आहे. कमीत कमी वय किती पाहिजे 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38. परंतु या ठिकाणी जास्तीत जास्तला आपल्याला माहिती आहे शासन निर्णय जो आलेला होता तो शासन निर्णय लागू होतो, कारण 31 डिसेंबर 2023च्या अगोदर जेवढ्या पण जाहिराती येतील त्या सगळ्यांना हा नियम शासन निर्णय लागू असणार आहे. मग काय शासन निर्णय आहे तर 2 वर्ष शिथिल, म्हणजे 38च्या ऐवजी आता आपण जर बघितलं ओपनसाठी किती म्हणायचं 40 वर्ष आणि 43च्या ऐवजी मागासवर्गीय कॅटेगरीसाठी किती म्हणायचं 45 वर्ष. तर हे वयोमर्यादा आपण लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे ओपनसाठी 40 वर्ष आणि मागासवर्गीयासाठी 45 वर्ष हे क्रायटेरिया या ठिकाणी लागू होणार आहे, कारण तो शासन निर्णय त्यांनी खाली इथं 8 नंबरला दिलेला आहे. त्यामुळे त्याचं काय ताण घ्यायची आवश्यकता नाही. तर आपण वयोमर्यादा पाहिली. त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं तर शैक्षणिक पात्रता पाहिली. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर निवड पद्धत कशी असणार आहे तर या पद्धतीने त्याची लेखी परीक्षा असणार आहे. म्हणजे 100 प्रश्न 200 गुण असं या ठिकाणी लेखी परीक्षेचं स्वरूप असणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, वेगळं काही या ठिकाणी ताण घ्यायची आवश्यकता नाही. हे 4 सब्जेक्ट मी मागच्या 2-3 वर्षापासून ज्यावेळेस तुम्हाला ह्या परीक्षा
येत आहे त्यावेळेस एकच सांगितलेलं आहे की बाबा फक्त हे 4 सब्जेक्ट तुम्ही परफेक्ट करा. तुम्हाला कोणतीही सरळ सेवा परीक्षा असू द्या, तुम्हाला सहज क्रॅक करणं शक्य होणार आहे. फक्त हे 4 सब्जेक्टमध्ये तुमचं एकदम जबरदस्त प्रावीण्य पाहिजे आहे. मग या ठिकाणी फी किती आहे आपण हे बघूया. तर फी किती पाहिजे, तर फी जर बघितली तर मागासाठी म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीसाठी ओपनसाठी 1000 रुपये आहे, बाकीच्यांसाठी 900 रुपये असणार आहे. तर अर्ज कसा करायचा आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट अर्ज करू शकता. ही परीक्षा कोण घेणार आहे, तर ही परीक्षा IBPS घेणार आहे. ठीक आहे, IBPS घेणार आहे. त्यामुळं TCS IBPS पॅटर्ननुसार आपल्याला याची तयारी करणं गरजेचं आहे. आणि ज्यांना ह्या सर्व सरळ सेवा परीक्षांची तयारी करायची आहे तर नक्की 875चा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. किंवा ज्यांना वाटतं आहे मला फक्त ईबुक्स पाहिजे आहेत तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तिथून तुम्ही ईबुक्स घेऊ शकता. किंवा ज्यांना वाटतं की मला फक्त एक्झाममध्ये क्लासेस पाहिजे आहेत, रेकॉर्डेड क्लासेस सर्व ऑलरेडी रेकॉर्डेड आहेत तर ते पाहिजे आहेत, तर ते नक्की आपण घेऊ शकता. यामध्ये पण मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता GK ऑलरेडी सर्व काय तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत. TCS IBPS पॅटर्ननुसार 5000 प्रश्नाचे ईबुक व्हिडिओ सोल्युशनसह भेटणार आहे. 163 टेस्ट भेटणार आहेत. 500 तासांचा तुम्हाला व्हिडिओ संग्रह भेटणार आहे. त्यामुळे हे सुद्धा 99 रुपयामध्ये जे जॉब वगैरे करतात त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि ज्यांना वाटतं की लाईव्हमध्ये शिकायचं आहे तर 875चे तुम्ही जॉईन करू शकता. त्यामध्ये सगळे तुम्हाला ईबुक्स, सर्व टेस्ट, सर्व तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ, लाईव्ह लेक्चर सर्व भेटणार आहे. तर नक्की तुम्ही काय करू शकता, या ऑफरचा लाभ घेऊ शकता. व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल तर नक्की जॉईन करा. म्हणजे वेळोवेळी ह्याची जसं की या जाहिरातीची जी PDF आहे ती आपण त्या ठिकाणी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.